या वर्षीच्या होळीमध्ये व्ही.एस.आर. कंपनीचा निषेध म्हणून आम्ही होळी रचलेली आहे. ज्या व्ही.एस.आर. कंपनीच्या विमानामध्ये बसून राज्याचे संवेदनशील नेतृत्व, ह्या महाराष्ट्राचं उमदं नेतृत्व स्वर्गीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं. हा निधन अपघाती आहे का, अपघात आहे की घातपात आहे, याचा अजून निष्कर्ष सगळ्यांसमोर आलेला नाही आहे. 12.5 कोटी जनतेला वाट बघते की नक्की दादांच्या बाबतीत काय घडलंय. पण तो निर्णय काय येईल तेव्हा येईल. पण ठाणेकरांच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे पोलीस सहकारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून ह्या वर्षीच्या होळीमध्ये जे होळी दहन होणार आहे त्या दहनामध्ये व्ही.एस.आर. कंपनीचं पण दहन व्हावं, हीच आमची ही निश्चिताची होळी असणार आहे. त्याबद्दल काय सांगाल? दादांचं अपघाती निधन झाल्यानंतर 31 दिवस 1 महिना कंप्लीट झालेला आहे. ह्या 30-32 दिवसामध्ये ज्या ज्या नेत्यांनी व्ही.एस.आर. कंपनीच्या बाबतीत किंवा दादांच्या अपघाती निधनाबाबतीत ज्या काही शंका कुशंका मांडल्या, समोर आणल्या, त्याच्या प्रत्येकाची स्टेटमेंट आम्ही तुमच्यासमोर जनतेसमोर मांडलेली आहे. आणि आमची ही निश्चिताची होळी ठाणेकरांच्या वतीने आमची इच्छा आहे की एकदा व्ही.एस.आर. कंपनीने स्पष्ट करावं, जनतेला सामोरं आणावं की बाबा नक्कीच आदरणीय स्वर्गीय आमच्या दादांचं नक्की घात झालाय का अपघात झालाय.